हे किती खूपसूरत जगह आहे. आज सकाळी आरएक्स काढून मी निघालेलो रानात, कारण मला रानात घाण किच्ची आली आणि आपण तरू लावल्यावर ते किती आले ते बघायचं होतं. गाडीला बाहेरच पार्क केली ना आल्या पहिल्यांदा तरवा केवढा आलाय तो बघितला. तरवा तर खतरनाक आणि दचक्याबाज झालेला, त्यात काही विषय नाही. पण रानात आपल्या घाण एवढी आलेली की काय बोलायच नको. मग त्या घाणीवर आता म्हटलं काहीतरी इलाज केला पाहिजे म्हणून डायरेक्ट फट्ट्यावर आलो, औषध आणि ते घेतलं आणि घरात आलो. घरात आल्यावर बकऱ्याची मुंडी आणलेली आणि त्याचं कालवण पण केलेलं खतरनाक. मग ते सगळं वाढून घेतलं ताटात आणि आता म्हटलं त्याचा बुक्का पाडून टाकायचा. जेवाय बसतोय का नाही तोपर्यंत आलं पाणी. मग म्हटलं आता पाणी भरायला लागते का काय. मग पाईप सोडली डरमात तिथं तशीच आणि म्हटलं आता जेवणाचा बुक्का पाडून टाकूया. बकऱ्याची मुंडी तर खतरनाक आणि दचक्याबाज झालेली, तिचा बुक्का पाडला आणि मग आम्ही आलो रानात औषध मारायला. मी डोसक्यावर पाण्याची बारडी घेतलेली आणि अण्णानं पंप घेतलेला. आलो मग पंपामध्ये औषध करायला पण सुरुवात केली. सगळे औषधं व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि पंप म्हटलं आता तयार झालाय आपला. मग डोक्याला पहिल्यांदा टावेल बांधून घेतला आणि पंप पिन पाटानं अडकून घेतला आणि मग लागलो की फवारायला औषध. मग औषध मारून झाल्यावर पंप काय संपला. मग म्हटलं आता वड्यातनं तो भरून आणायला लागतोय. म्हणून अण्णाला खाली घालवला, तो वड्यातनं बारड्या भरून घेऊन आला आणि पंप पिन तिथं भरून घेतला आणि तसाच भरलेला पंप घेऊन दुसऱ्या रानात निघालो. किती खूपसूरत जगह आहे. तिथंच मम्मीनं आणि आईनं मोठी मोठी घाण उचलून टाकलेली. मग त्या राहिलेल्या घाणीत आपण औषध मारून घेतलं. तेवढ्यात दादा पण इकडे पंपावनं औषध मारत होता. मग राहिलेलं पाणी दादाला दिलं. दादाला रामराम करून डायरेक्ट आम्ही आलो ते म्हणजे घरात. आल्या आल्या चहा प्यालो आणि आपलं पार्सल मागवलेलं कुलदीप पाटील केपीच्या शॉपवरनं तो आपला बूट पण आलेला. बुटाची क्वालिटी तर वांड आणि दचक्याबाज आहे. तुम्हाला पण पाहिजे असलं तर केपीच्या शॉपवरनं मागवू शकताय.